फुगा फुगा रहा घोळ झाला घोळ भावा. तर नमस्कार राम राम मंडळी, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज काय आहे, जरा रूट पण चेंज आहे आणि खूप दिवस झालं सीझन पण चालू असल्यामुळे व्हिडिओ काय बनवला नाही. तर काय विषय आहे, आज आहे पार्टी बुकिंग. म्हणजे मागाशी होतो कोल्हापुरातनं आलो आता अंकली फाट्याला आणि त्यानंतर आता अंकली फाट्यावरनं सांगलीतनं लोणावळा. तर विषय काय आहे की गाडी सीझन मध्ये हॉल्ट का पाडली, तर पार्टी बुकिंग पण आहे आणि आधीमध्ये पार्टी बुकिंग जर का ज्यांना हवे असेल तर इंस्टाग्रामला किंवा युट्यूबला मला तुम्ही डीएम करू शकता, मेसेज टाका की बाबा नंबर वगैरे कॉन्टॅक्ट कसे मिळतील, तर मी पुढे तुम्हाला फॉरवर्ड करतो. कारण काय आहे, सगळ्याच गोष्टी माझ्या हातात नाही, त्या मॅनेजमेंट त्यासाठी सक्षम आहे. बरं, विषय असा आहे की रूट पण चेंज आहे. चेंज म्हणजे खूप दिवसानं सांगली टू लोणावळा. पुणे तर कंटिन्यू बघतायच तुम्ही, त्यामुळे कंटिन्यू ब्लॉक पडून झाली ती सीझन चालू असल्यामुळं. आणि दररोज काय सांगायचं माणसाने, असा पण विषय असतोय. तीच कसं आहे, ट्रॅव्हलिंग ब्लॉग म्हणजे चेंज असलेलं बरं असते, बघायसारखं भरपूर असते, बघाय पण चांगलं मिळतं. दरम्यान आता आजचा विषय असा आहे की सांगलीतनं पार्टी बुकिंग घ्यायचं, लोणावळा ड्रॉप करायचं. दरम्यान आता रूट पण चेंज झाल्यामुळं सांगली टू आपलं NH4 हायवे पर्यंत म्हणजे पेठ नाक्यापर्यंत नवीन रस्ता पण जो झालेला आहे त्याचं पण तुम्हाला अपडेट देतो. बरं, आता कोल्हापुरातनं काल हॉल्ट होती, जरा इथं पाऊस पडल्यामुळे बघा व्हेंटिलेशनचा प्रॉब्लेम होता, त्यामुळे इथं सिलिकॉन भरून घेतलं आणि 1-2 कामं होती तेवढी करून घेतली. मागलं बंपरचं पण होतं, बॉडी वर्क, तरी एका दुसरं काम राहिलं. शेवटी काय सगळं एका टायमिंगला होणं शक्य नसते, कारण की पुढे गाड्या पण होत्या. आपले कोल्हापुरात उजयवाडीला जगदीश मोटर्स म्हणून बॉडी वर्क आहे, त्यांच्यापाशी ती काम केलं. तर आता आलोय आम्ही इथं अंकली फाट्याला. विजया काल घरी गेलेलो, गायब झाला येऊ. विजय इधर बा, माझ्याकडून तुला गिफ्ट आहे. थांब की बंद करतो गाडी, दरवाजा बंद करतो. थांब जरा, चलो राईट. बघ तरी गिफ्ट दिलंय भावा तुला खास. इकडे येऊ सोलापूर हायवे दिसतंय का? हा, सांगोला पंढरपूर सोलापूर लागतो. आणि आज उपवास पण असल्यामुळे जरा लाईट काहीतरी खायचं. ये ले भाई, पकड. क्या है उसमें, देख. अरे देख तो सही. बडा येत नाही मला. तुला वाटत नाही का आयुष्यातून आपण चूक केली? ते बघ दोन तुला एक लागला आणि मला एक लागला. कुठं करायचा रिजा नाश्ता? मला खिचडी खायची आहे, त्या हिशोबानं बघ. धनलक्ष्मी नाश्ता सेंटर. काय मन प्रसन्न हो गया बे. अरे भाई, कल संकष्टी नाही होती का? घरात मोदक केलेला आम्हाला. एवढा मोठा मोदक असताना काल गाडी हॉल्ट पडलेली हो, त्यामुळे घरी गेलेलो. आणि काल संकष्टी असल्यामुळे घरात मोदक वगैरे केलेलं. म्हणलं आता इजाला जातो, आता घेऊन जावं. हो दादा, एक खिचडी द्या. तुला काय पाहिजे बोल. 2 खिचडी द्या. ओके चला, थँक्यू. तर मंडळी घेतो आता नाश्ता करून, त्यानंतर आपलं आज उपवास असल्यामुळे एवढ्या तर पार्टी कितीला निघते काय निघते त्याच्यावर राहिलं. चला तर आता जाऊया डायरेक्ट पार्टीच्या दारात. आता हुडकून काढायची, त्यांनी व्हॉट्सअपलाही पाठवलंय लाईव्ह लोकेशन. શું કરવાનું? રાઈટ વેન્ડી ચિંગ માં. काय आलं?
मंडळी काय आहे बघा, आता प्रॉपर तसं सांगली बऱ्यापैकी माहिती आहे. विषय असं झालाय की मॅप टाकलेला पार्टीने, मोठे मोठे लोकेशन सांगितले की ध्यानात येतं या. आता ह्यो रस्ता ऑलरेडी आम्हाला माहिती आहे, पण आम्ही घेतला मॅपचा आधार का तर म्हटलं पार्टी कुठं आहे काय माहित नाही. मोठी गाडी असल्यामुळे अवघड होतोय बघा. आणि आता गाडी रिवर्स घ्यायची चालली, इथनं राईटला जायचं होतं तसं मॅपवर दाखवलेलं, पण रस्ता बारकाय म्हणले आम्ही रिस्क घेतली नाही. चल 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 बघ. जाऊ दे का. चल तर म्हणलं ही पार्टी बसायची चालू आहे. आता भेटूया रनिंग मध्येच. जाऊया येले भगवान की जय. चला जाऊ दे का. चला बरोबर 1.5 वर्षापूर्वी रोडचं काम चालू झालेलं. त्यानंतर आज आम्हाला योगायोगानं प्रवास करायला मिळाला. आता कसं आहे बघा मंडळी, रोड तर एक नंबर झाला आहे, आजूबाजूची गाव सुद्धा आता डेव्हलप होणार. पण जेवढा रोड चांगला झाला आहे तेवढी रिस्क पण वाढल्या. म्हणजे लोकलचे जे गाववाले आहेत त्यांना सुद्धा अपघाताची भीती सुद्धा वाढलेली आहे. कारण की पहिलं कसं असायचं, सिंगल रोड असल्यामुळे मागं पुढं एवढं काही फारसं ॲक्सिडेंट होत नव्हतं ती. पण आता आधीमध्ये जी गाव आहे ती त्याला कट दिली ती, त्यामुळे सिंगल रोड आणि आता 4 लेनचा रोड ह्यात फरक आहे. कधीही क्रॉस करताना आजूबाजूला दोन्हीकडे बघा गाड्या बघणं खूपच गरजेचं आहे, नाहीतर ॲक्सिडेंट हे होणारच. बरोबर बघा 10 मिनिटात सध्या आपण आलेलो आहे ते आष्ट्याला. रस्त्याचं काम खरंच चांगलं झालंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे हजार्डस लाईट आहे गाव लेवलला हजार्डस लाईट लावलेली आहे मोठं काम. इथं पहिला 1 तास 2 तास लागायचा सांगलीत नाश्त्याला यायचा, आता फक्त 10 मिनिटात गाडी आहे. आता सध्या तर आपण आहे आष्ट्यात. आता बघू आष्ट्यातनं इस्लामपूरला किती वेळ लागते. सगळा मूड ऑफ झालाय आमचा. बरोबर 11ला 5 मिनिटं कमी असताना आली आणि इथं अजून काम चालू आहे. आता हे असं पेट नाक्यापर्यंत असं काम चालू आहे सगळं. ह्याला पर्याय काय तर वाघ वाढवून गाडी काढ. जेवढं टायमिंग कव्हर केलेलं तेवढा. आता सांगलीवर इस्लामपूरला यायला बरोबर 10:25ला गाडी निघाली. अजून 11ला 5 मिनिटं कमी. सरासरी 30 मिनिटात गाडी इस्लामपूरला. काय म्हणताय? काय नाही कुठलं गाव? हे आपलं फलटण. फलटणचं आहे. फलटण बाकी काय नाही. कुठे गेला? होय देवाला गेला म्हणा. नमस्कार. नमस्कार. काय म्हणताय? काय नाही आता दिसला तुम्हाला लक्षात. होय पार्टी बुकिंग घेऊन आलोय ना का लोणावळ्याला निघाले आता. बाकी देवाला गेलो. चहा वगैरे काय घेणार? चालेल चालेल चला. उनको काठियावाडी अच्छाचा चाय पिला. तेरे हात से अच्छा लगता है उस टाइम पिलाया था ना. हा तर म्हणजे आम्ही थांबलोय बघा हॉटेल 26-27 हायवेला. सध्या पार्टी म्हणली चहा पाणी कुठं तर करायचं म्हटलं. आपल्या माऊली भाऊचंच हॉटेल आहे मस्तपैकी. हे आपले माऊली भाऊ. आता काय काय जणांना माहीत असेल नसेल
तर हे पण पहिले ट्रक ओनर पण होते. हा आहे ती सॉरी आहे ती. आणि त्याच नावानं बघा हे हॉटेल आहे आपलं 26-27 आणि पेट नाक्याला हे लोकेशन आहे. तर विषय काय आहे की बऱ्यापैकी असंही ठिकाण आहे की सर्वांना सर्वसामान्य ड्रायव्हर असू देत किंवा मोठी माणसं असू देत सगळ्यांना रिजनेबल रेटमध्ये आपल्या माऊली भाऊनी सगळी सोय केलेली आहे. तर जेवण नाश्ता आणि इतर चहा पाणी वगैरे करायचं असेल तर बरोबर पेट नाक्याला बघा ही लोकेशन आहे. रेल वगैरे शॉर्ट बघितली जायची माझी. तर आता थांबल्या इथं पार्टी चहा पाणी वगैरे मस्तपैकी करून घ्यायचं. हक्कानं यायला लागतंय सपना विषय. जाऊ दे का शेठजी जाऊ दे का याच आहे तुम्ही. कराडचा ब्रिज फायनली होईत आला आहे पण अजून कसा आहे आता पावसाळा चालू झाला आहे त्यामुळे अजून एक 5-6 महिने तरी काही ब्रिजचं काम होणार नाही. कालावधी वाढू पण शकतो. शेवटी निसर्गावर आणि कामगारांच्यावर अवलंबून आहे. पेट नाक्यापासून 2 ते 3 ठिकाणी बघा जाम लागते. त्यातलंच हे म्हणजे नागठाणे. आजूबाजूला पर्यायी मार्ग नसल्यामुळे इथं सुद्धा ट्रॅफिक लागतं. गाडी वगैरे व्यवस्थित पार्किंग केली आणि गाडी पण अशी लावली की पट्ट्याच्या आत. आता इथं पार्किंगची सोय कुठं आहे काय माहित नाही. दरम्यान आता इथं जागा बघून आपले गाडी तर थांबवल्या आणि ही समोर हॉटेल आहे बघा नानमोल भोजराज. ऑर्डर काय द्यायची काय पाहिजे हिच्या तुला. शुद्ध शाकाहारी हॉटेल आहे. हा डॉगेज बाय कसलं आहे. शेठजी नाव काय व्हायचं. जय आम्ही आपलं घेतलंय उपवासाचं फिंगर चिप्स लस्सी आणि विजयने आपलं शाकाहारी थाळी. तर मिरची पावडर नाही बुक्का. मी मिरची पावडर मागायचं सोडून मागितला बुक्का. या जेव्हा आपलं मस्तपैकी हे असं टाकलं का नाही विषय टॉपचा होतो. विजय जेवला घरघरीत आणि आम्ही घेतलेलं फिंगर चिप्स ते आणले पार्सल. म्हणलं काय आहे उगाच टाकण्यापेक्षा आपलं कुठं तर पुढे गेल्यावर पुन्हा बिन पास केल्यावर आपलं खाया बरं पडतं. या सातारा ते लोणावळ्याचा प्रवास चालू करायचा आहे. दादा काय म्हणताय. फोल्डच करू आता तवा बी जाता येता हात करायचो. आपले इनोवा आहे बघा 5-6. होय काय कोल्हापूर पुणे नाही आपल्या लोक प्रायव्हेटला होय. आता नाकोड दिसली मग मी बघितलं वाकून तुम्ही समोर पार्टीचा फोन होती साहेबाचा. दादांची भेट झाली साताऱ्यात आणि आम्ही गाडी केली मार्गस्थ. बरं आता वातावरण आहे ते अवकाळी पावसांचं म्हणजे रानं तयार करायसाठी सगळं शेती ही आपली निसर्गावर अवलंबून असते. ते आता चालूच झाले ते बघा पाऊस पडायच्या आधी मग आणि पडत आहे पाऊस. काय आता काहींना बघा अवकाळी पावसाचा फटका बसतो. काहींना वाटतं चांगलं झालं म्हणजे शेती करण्यासाठी. काहींचं नुकसान होतं काहींचा फायदा होतो. आता कसं आहे आपली शेती सगळी निसर्गावर आहे. खरीप नगदी आणि हंगामी ही 3 बघा पिकं घेतली जातात. आता हे सध्याचं ऋतुमान आहे ती कुठल्या पिकांचं आहे ती मला पण माहित नाही. तुम्हाला माहित असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. हिल स्टेशन म्हणलं की सगळ्यांच्या आधी हाजरी लावतो तो पाऊस. समुद्र सपाटी घाट माता थंड हवेची ठिकाणं जसा भाग चालू होतो तसं पावसाचं आगमन सुद्धा चालू होतं. ऊन वारा पाऊस गरमी थंडी पडली. चेक इन है ग्रुप का नाम. ग्रुपचं नाव काय. त्यांचा बघावं नाणेच्या
बस नाही, बस इथे थांबवायला लागली. ठीक आहे, वॉचमॅन नाही. ओ बस वहाँ तक जाएगा. ओ वॉचमैन, बस नहीं जाएगा उधर तक, इधर लास्ट है. तर मंडळी आलोय तसं तर बघा इथलं एक नजारा दाखवतो. तर काय आहे शेवटी कधी योग येतोय नाही येतोय आपलं माझ्या संग तुम्ही पण बघा. ही लोणावळा सब पैसे का खेल, जिसके पास पैसा वो सब कुछ खरीद सकता है. बिस्ट्रो विला बिस्ट्रो. ओके, इटालियन रेस्टॉरंट अँड बार. हे आता तिथनं फक्त दाखवतो तुम्हाला, आत काय जायचं नाही आपल्याला. ब्लॉक तसा लईच मोठा होणार आहे आणि आता पार्टी वगैरे उतरल्या. चला म्हणलं आता ती जरा म्हणजे थांबा, तोपर्यंत म्हणलं जरा शूट करून घ्यावं. हे बघा सगळं नियोजन कसं आहे गच्चमध्ये टच. जवळजवळ हा एरिया संपूर्ण एक गाव, जेवढं गावाचं क्षेत्रफळ आहे तेवढं ह्या विलाचं क्षेत्रफळ आहे. लांब तिकडं पाक त्या खालीपर्यंत तिकडं त्या साईडला हे दिसतंय का. हो हा, हे तिकडं ही बघा क्रेन लावलेली आहे. हे सगळं नियोजनच म्हणजे हलकीशी यात्राच हो. एसल वर्ल्ड आहे बघा इकडं. आता ही काय आहे काय माहित नाही, लय मोठा आहे होई. कुठं दिसायचं मी बघा केवढा दिसते. तर इथं काय तर चाललंय बघा वरती माणूस. हा थांबा थांबा थांबा, असा विषय आहे. हे वर माणूस आहे बघा, बहुतेक रोप सोडणार आणि या दोन्हीच्या मधनं ती जाणार. हो का पैसे का खेल. संध्याकाळ झाल्या थोडी, त्यामुळे क्लॅरिटी हवा इकडं आहे बघा. मग अशी बघायला गेला बघा. इथं हे पण आहे बघा, अशी उड्या मारायची, ही गोल फिरत असते. नॉकआउट जम्पिंग जपांग ही रेस्टॉरंट. डेला लव डॉग्स. आता हे कुठले आहे ते. हरियाणा आर्या गोम्या सोम्या टोम्या सगळी बघितलं. हर तरच आहे ते बघा. श्वान ठीक आहे. इथं आहे ती बघा चेअर, जसे श्वान आहे ती तसेच तिकडं हॉर्स आहेत बघा. हे पूर्ण हे सगळं रायडिंगला घोडा असते तिथं. म्हणजे मगाशी तुम्ही जसं बघितलं सा तसं. हे भरपूर आहे. इथं कुठे गेला. अय बॉस, अय शेठ नमस्कार. काय चाललंय. शेठ नाराज आहे वाटत. अय तिकडं काय. मग हा आलो आलो पाहुणं. काय चाललंय. हय भरपूर स्लॉट आहे राव. इकडं काय आहे नाही वाटत. ठीक आहे शांत पाहिजे. रिसॉर्ट मारे तिथं घोडा आहे ना, त्याचं बाहेर नाव लिहिलंय बघा. तिथे लिहिले बॉस आणि प्रिन्स किंवा ऑस्कर. अजून तिकडलं हे नाव आहे ते. आता काय डबल जायत नाही. जाऊया आता, गाडीकडे भरपूर झाला प्रवास. तर मंडळी फायनली
कोल्हापूर सांगली आणि आता लास्ट स्टॉप म्हणजे लोणावळा. तर आता आम्ही तर पोचलोय आणि पार्टी वगैरे व्यवस्थित सेव्ह केली आणि मग आता तुम्ही रिसॉर्ट बघितलंच, त्यामुळे काय लय काय बोलाय नको. तर कसा वाटला ब्लॉग आणि नक्कीच व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी घेऊन. सध्या आता इथनं पुण्याला जायचं आणि उद्यापासून आपली हालगी चालू. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.